हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. मी मागील व्हिडिओमध्ये एक सिंपल प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवला होता जावासाठी. सो यू हॅव टू हिअर टू रन अ जावा प्रोग्राम. यू नीड टू कंपाइल द .java file into a .class file and then execute the .class file using the java command. पहिल्यांदा तुम्हाला सेव्ह करावं लागेल तुमचा जावा कोड. त्यासाठी तुम्हाला एखादा टेक्स्ट एडिटर वापरावं लागेल. नोटपॅड असेल किंवा लिनक्स वापरत असाल तर Gedit हे वापरावं लागेल. नॅनो वापरला तरी काही हरकत नाही. सो सेव्ह द फाईल विथ .java एक्सटेन्शन हे तुम्हाला मी सांगितलं. आणि एकदा सेव्ह केल्यानंतर क्लोज करावं लागतं आणि परत कंपाईल करावं लागतं तो कोड कंपाईल करण्यासाठी सिंटॅक्स आहे पहा, जावा सी हॅलो वर्ल्ड .java. अशा पद्धतीनं रन ही करून बघितला आपण प्रोग्राम. जावा आणि प्रोग्रामचं नाव म्हणजे इथे जे क्लासला जे नाव दिलेलं असतं ते सेव्ह करताना ते नाव तुम्हाला द्यावं लागतं. आज जो प्रोग्राम आपण पाहणार आहोत तो दोन संख्यांचा गुणाकार पाहायचा आहे. म्हणजेच काय तर त्यासाठी हा प्रोग्राम इथं कोड आहे पहा, import java.util स्कॅनर. आता हा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामचं लाईन बाय लाईन जे आहे डिस्क्रिप्शन ते आपण पाहणार आहोत. सो पहिली जी लाईन आहे import java.util स्कॅनर म्हणजे काय तर स्कॅनर ही जावामधील एक क्लास आहे जी आपल्याला युजरकडून इनपुट घेण्यासाठी वापरली जाते. ही ओळ स्कॅनर क्लास वापरण्यासाठी आयात म्हणजेच इम्पोर्ट करते पब्लिक क्लास मल्टिप्लाय नंबर्स. तर आता ही जी ओळ आहे म्हणजेच काय तर मल्टिप्लाय नंबर नावाचा एक पब्लिक क्लास जो आहे तो क्रिएट केलेला ते डिक्लेअर करते. म्हणजे सर्व प्रोग्राम याच क्लासमध्ये लिहिलेला असतो. थर्ड जी लाईन आहे ते पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. आणि ही जी मेन मेथड आहे जी कोणत्याही जावा प्रोग्रामची सुरुवात असते याच ठिकाणी कोड एक्झिक्यूट होतो. नेक्स्ट जी लाईन आहे स्कॅनर स्पेस स्कॅनर इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. म्हणजे ही जी ओळ आहे स्कॅनर नावाचा एक ऑब्जेक्ट तयार करते. स्कॅनर क्लासचा जो युजरकडून कीबोर्डकडून इनपुट घेतं. नेक्स्ट जे आहे ते सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट म्हणजे पहिली संख्या तुमच्याकडून इनपुट करून घेतली जाते म्हणजे जे कोणी युजर आहे त्यांच्याकडून. डबल num1 इक्वल्स टू स्कॅनर डॉट नेक्स्ट डबल म्हणजे ह्याच्यामध्ये नेक्स्ट डबल जी आहे ही मेथड युजरने दिलेली दशांश म्हणजेच डेसिमल संख्या घेत आहे आणि नंबर 1मध्ये ती संख्या जे कोणी आपण पहिली संख्या जी देणार आहोत सपोज 3 देऊ 4 देऊ 5 देऊ ती जी संख्या आहे त्या नंबर 1मध्ये साठवली जाते. दुसरी जी लाईन जी आहे ती सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ह्याच्यामध्ये युजरकडून दुसरी संख्या दिली जाते म्हणजेच ही ओळ दुसरी संख्या विचारते. डबल num2 इक्वल्स टू स्कॅनर डॉट नेक्स्ट डबल ह्याच्यामध्ये दुसरी दशांश संख्या num2मध्ये घेतली जाते. डबल प्रोडक्ट इक्वल्स टू num1 इंटू num1 इंटू num2 म्हणजे इथे दोन संख्यांचा गुणाकार काढून प्रोडक्ट या व्हेरिएबलमध्ये ठेवला जातो. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन म्हणजे इथे प्रोडक्ट जो आहे तो प्रिंट करायचा आहे म्हणजे या ओळीनं गुणाकार स्क्रीनवर प्रिंट केला जातो पहा. स्कॅनर डॉट क्लोज इथं वापर झाल्यानंतर स्कॅनर ऑब्जेक्ट हा जो आहे तो बंद केला जातो. ठीक आहे, आपण हा जो प्रोग्राम आहे तो करून बघूयात. आधी मी एक प्रोग्राम केलेला होता सपोज Gedit मल्टिप्लाय नंबर्स डॉट जावा. सेव्ह आणि क्लोज करा. कंपाईल करायचा आहे पहा प्रोग्राम. जावा सी प्रोग्रामचं नाव मल्टिप्लाय नंबर्स डॉट जावा. एरर असतील तर डिस्प्ले होईल पण इथे एरर नाही आहे. रन करण्यासाठी जावा प्रोग्रामचं नाव मल्टिप्लाय नंबर्स एंटर द्या. एंटर द फर्स्ट नंबर 3 सेकंड 3 9 असं उत्तर येईल. बघा सेव्ह करा तो कोड बाय यूजिंग द मल्टिप्लाय नंबर डॉट जावा. टर्मिनल परत कंपाईल करा बाय यूजिंग द सिंटॅक्स जावा सी मल्टिप्लाय नंबर्स डॉट जावा आणि रन करा जावा मल्टिप्लाय नंबर्सने. आता ह्याच्यावरती
तुम्हाला वायवाला जर क्वेश्चन विचारले तर व्हॉट इज द पर्पज ऑफ स्कॅनर इन दिस प्रोग्राम, म्हणजे स्कॅनर हे जे वापरलेले आहे लाईनमध्ये, स्कॅनरचं पर्पज काय आहे, तर काय आहे ते स्कॅनर. सो स्कॅनर इज यूज टू टेक इनपुट फ्रॉम द यूजर वाया द कीबोर्ड्स विच इन दिस प्रोग्राम इट इज यूज टू रीड 2 numbers एंटर्ड बाय द यूजर. म्हणजे मगाशी आपण रन करताना पहिला नंबर जो आहे तो 3 दिला आणि दुसरा जो नंबर तो पण 3 दिला. म्हणजे हे काही जे युजरने एंटर केलेले जे आहेत नंबर ते रीड करण्यासाठी स्कॅनरचा वापर जो आहे तो केला जातो. नेक्स्ट जे आहे पहा, विचारला जाऊ शकतो की व्हॉट डज नेक्स्ट डबल डू, काय आहे त्याचा नेमकं पर्पज काय आहे हे विचारलं आहे बरोबर. म्हणजे विच रीड्स, म्हणजे नेक्स्ट डबल विच रीड्स अ फ्लोटिंग पॉईंट नंबर, दॅट मीन्स अ नंबर विथ डेसिमल फ्रॉम द यूजर इनपुट. थर्ड जे आहे, व्हाय डीड यू यूज डबल इन्स्टेड ऑफ इंट, मग आता डबल जे आहे इंटिजरच्या ऐवजी वापरले का. सो डबल इज यूज टू अलाउ डेसिमल व्हॅल्यूज इन इनपुट अँड आउटपुट. इफ यू यूज इंटिजर व्हॅल्यू सो इट वुड ओनली सपोर्ट होल नंबर. 4. What is the purpose of scanner dot close? So it closes the scanner object and frees up system resources. It's good practice to close input stream when they are no longer needed. 5th जे आहे, what will happen if the user input a letter instead of number. नंबरच्या ऐवजी जर युजरनं लेटर काहीतरी तिथं ॲड दिलं तर काय होईल. सो इफ अ युजर एंटर अ लेटर नॉन न्यूमेरिक इनपुट द प्रोग्राम विल थ्रो ॲन इनपुट मिसमॅच एरर. 6. व्हॉट इज सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट युज्ड फॉर. ह्या लाईनचा उपयोग काय आहे. सर ह्या लाईनचा उपयोग आहे म्हणजे सिस्टम डॉट आउट प्रिंट इट इज यूज टू डिस्प्ले अ मेसेज ऑन द स्क्रीन विदाउट मूविंग टू अ न्यू लाईन. बघा डिफरन्स विचारला जातो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिस्टम डॉट आउट प्रिंट अँड सिस्टम डॉट आउट प्रिंट एल एन. तर प्रिंट विच प्रिंट्स द टेक्स्ट अँड स्टे ऑन द सेम लाईन अँड प्रिंट एल एन विच प्रिंट द टेक्स्ट अँड मूव टू द नेक्स्ट लाईन. बघा एल एन लिहिल्यामुळं नेक्स्ट लाईनला कर्सर जातो. व्हॉट इज व्हेरिएबल. सो हाऊ मेनी व्हेरिएबल्स आर यूज्ड इन युअर प्रोग्राम. तर व्हेरिएबल म्हणजे इट इज अ कंटेनर दॅट स्टोर्स द डेटा. सो इन दिस प्रोग्राम देअर आर 3 व्हेरिएबल्स num1 num2 अँड द प्रोडक्ट, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज आउटपुट ऑफ द प्रोग्राम इफ युजर एंटर्स 2.5 अँड 4. सो आउटपुट विल बी द 10.0. कॅन दिस प्रोग्राम वर्क विथ integer. So how would you change it. So you can replace double with int and next double with next integer. So integer num1 equal to scanner dot next int and the integer num2 equals to scanner dot next integer. So thank you so much for joining my today's session. Have a nice day to all. Thank you.